नमस्कार, मी माजी आमदार उल्हास संभाजी पाटील आलमट्टी प्रशासनाच्या वतीनं आणि कर्नाटक शासनाच्या वतीनं आलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 करण्याचं षडयंत्र चालू आहे आणि यामुळं शिरोळ तालुक्यातल्या शेतीचं उद्योग व्यवसायाचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि या सगळ्या धोरणाच्या विरोधात पहिलं पाऊल म्हणून उद्याच्या 18 तारखेला सकाळी 10 वाजता सर्व पक्षाच्या वतीने खास करून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आल्या। त्यासाठी आम्ही जाणार आहे, तुम्ही सर्वांनी यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी हे निवेदन आहे। दोस्तांनो, या तालुक्यामध्ये 2005 पासून आतापर्यंत किती महापूर आले बघा। हे 519च्या उंचीला, ह्याच्यामध्ये 519 वरून जर उंची 524 झाली तर जवळजवळ 200 TMC पाणी साठणार आहे। आज पूर ओसरायला 15 दिवस ते 3 आठवडे लागायला लागलेत। शेतीचं प्रचंड मोठं नुकसान ऊस पिकाचं असो बाकीच्या व्यवसायांचं व्हायला लागले। याच्यामध्ये जर 15 फुटानं भर पडली तर निश्चितपणानं महिना ते सव्वा महिना लागणार आहे पाणी ओसरायला। लोकांचे हाल होणार आहेत ते वेगळे। याच्यामध्ये उद्याच्या काळात दुःख करण्यापेक्षा, राग व्यक्त करण्यापेक्षा या सगळ्या धोरणाला चुकीचा विरोध म्हणून उद्याच्या चक्काजाम आंदोलनामध्ये आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो। धन्यवाद।